नमस्कार. तर कसेच सगळे, आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर सध्या ना गावाकडे आवणीचा सीझन चालू आहे. तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवते की गावाकडे आवणी कशी केली जाते. तर वातावरण पण आहे ना इतकं छान झालं होतं ना की खरंच. आणि त्याच्यानंतर आहे ना थोडं चालल्यानंतर आम्ही ना शेताकडं पोचलो. आणि इकडची आवणी आहे ना म्हणजे शेताकडची तर बऱ्यापैकी झालेली आहे. आता आहे ना फक्त एक आवणच बाकी होतं. तर म्हणलं चला हा शेवटचा दिवस आहे आणि तुमच्यासोबत पण आहे ना शेअर करते. तर इकडं आम्ही आहे ना शेताकडं आलो होतो. तर आहे ना बघा अजून आहे ना आम्ही इथं काही रस्ता केलेला नाही आहे. तर आहे ना गवतामधूनच आम्ही ना असं रस्ता करत चाललो होतो. आणि त्याच्यानंतर ना आम्ही पोचलो आवनाकडं. तर इकडं वरतून आहे ना बघा किती छान दिसत होतं, तुम्हाला दाखवते मी. तर आता आहे ना फक्त हेच आव्हाने ना एक लावायचं बाकी होतं. तर इथे ना सकाळीच आहे ना ट्रॅक्टरने आम्ही चिखल करून घेतला होता. आणि इकडे जो वरती डोंगर दिसतोय ना तर तो आमच्या गावचा डोंगर आहे. तर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी तुम्हाला आहे ना दाखवलं होतं. तर आहे ना आम्ही त्या डोंगरावरती आहे ना भाज्या आणायला गेलो होतो. तर त्याचा पण आहे ना मी व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्ही तो बघितलाच असेल. तर त्याच्यानंतर म्हणलं चला आता ना आपण आहे ना लगेच आवायला सुरुवात करूया. कारण की ना इकडं असं वाटत होतं की ना पाऊस येईल. तर इकडे ना आम्ही लगेच आमचं फास्ट काम करायला सुरुवात केली. तर मस्त आहे ना आवून घेतलं. आणि माझा भाव आहे ना माझा व्हिडिओ काढत होता, त्याला बोलले की नीट व्हिडिओ काढ. तर तो आहे ना खरंच छान व्हिडिओ काढतो. तर आहे ना तेच व्हिडिओ काढत होता तो. मम्मी पप्पा मी आम्ही तिघंजण आहे ना आवीत होतो. तर मस्त आहे ना इकडं आवायला सुरुवात केली होती. आणि आमचे ना खरंच 8 दिवस झालं त्यापासून आवणी चालू होती. तर आज पूर्ण होणार होती. तर आहे ना आनंद पण होता एकीकडं. तर मस्त आहे ना आवून घेतला आम्ही. त्याच्यानंतर ना तुम्हाला मी एक दाखवते. तर हा आहे गांडूळ. तर गांडूळ म्हणजे कोण, तर आहे ना शेतकऱ्याचा मित्र पण म्हणलं जातं. कारण की नाही शेतातली माती ना भुसभुशीत करायची ना मदत करत असतं. तर आहे ना आमच्या शेतामध्ये खूप असे गांडूळ होती. तर इकडं बघा आमचं ना अशा रीतीने ना पूर्ण एक आव्हाने ना लावून झालं होतं. आणि ना खरंच इकडं पाऊस पण यायला सुरुवात झाली होती. आणि डोंगर पण आहे ना इतका छान दिसत होता आणि मस्त धुकं आलं होतं. तर तुम्हाला पण दाखवते. तर तुम्ही बघितलंच ना किती छान वातावरण झालं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आपण पण आहे ना मस्त हातपाय धुवून घेऊया. तर पूर्ण आहे ना असं चिखलानं माखितलं होतं. पण आहे ना काही याचा फरक नाही पडत. कारण की ना शेतामध्ये काम करायला सगळ्यांनाच अशी मजा येत असते, मला तर खूपच येते. तर त्याच्यानंतर आहे ना इकडे विहिरीपाशी येऊन मस्त हातपाय धुवून घेतले. त्याच्यानंतर ना आम्ही एक मासा सोडला विहिरीमध्ये. तर त्याला पण आहे ना खायला थोडासा भात टाकला. आणि इकडे ना आम्ही आळूचे कंद लावले होते. तर त्यांचे पण आहे ना मस्त आळूची पानं उतरून आलेले. तर तुम्हाला ना या पानांची आहे ना मी एक गंमत सांगते. तर इकडं बघा ही 2 प्रकारचे लावलेले. तर आम्ही तर आहे ना ह्या पानांची गंमत म्हणजे त्यांच्यावरती ना किती पावसाचं पाणी पडलं किंवा आपण पण टाकलं ना पण ते पाणी ना कधी भिजतच नाही. तर तुम्हाला मी दाखवते. तर इकडे बघा मी मस्त त्यांच्यावरचं पाणी काढत होते, पण ते पाण्यात ना काही भिजतच नव्हते. मस्त आहे ना लगे पाणी पडून जातं त्याच्यावरचं. तर तुम्ही पण लावलेत का नाही आळूची पानं नक्की सांगा. आणि इकडे आम्ही आहे ना थोडंसं अजून भाजीपाला लावलाय, मी ते दाखवते तुम्हाला. तर इथे ना आम्ही एक आंबा लावलाय, पण त्याला ना थोडीशी कीड लागली मला वाटतं. ते ना आता छाटायला लागल. आणि त्याच्यानंतर इकडं गुलाबाच्या झाडाला बघा किती फुलं आलेत. आणि इथे ना मस्त एक रामफळाचं झाड आहे. आणि त्याच्यानंतर तिकडं आहे तो कडीपत्ता. आणि त्याच्या बाजूला ना तिकडे एक आम्ही ना रामफळ लावलेले. आणि त्याच्यानंतर आहे ना इथं आम्ही ना थोडीशी हळद लावलेली. तर आता ना आवणी झाली ना तर हे ना आम्ही सगळं निंदून काढू. कारण की आवणीमुळं काही टाईमच नव्हता. सलग 8 दिवस ना आमची आवणी सुरू होती. आणि इथं दिसतंय ना ते आबोलीचं झाड आहे, त्याच्यापाशी आहे ना तिथं जास्वंद आहे. तर इतके असे ना आम्ही इकडे झाडं लावलेलं. तर त्या साईडला पण आम्ही लावलेलं. तुम्हाला ना मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगल. आणि त्याच्यानंतर ना इकडं आहे आंबा. तर हा आंबा आहे ना आम्ही 3 वर्ष झाले लावलेला आहे, पण त्याला ना अजून आंबे काय आलेले नाही आहेत. तर मला वाटते आता पुढच्या वर्षी येतीलच. त्याला ना तो पण पडायला आले. तर आम्ही ना एक साईडकडून काढे लावले. तर चला तुम्हाला ना आता जवळून म्हणलं आमचे फुलं दाखवते. तर इकडे बघा गुलाबाला किती छान अशी फुलं आलेत. तर आम्ही ना घरी पण अशी गुलाबाची झाडं लावलेलं, पण आहे ना घरी अशी फुलंच येत नाही. शेतामध्ये ना माती वेगळी असते ना. तर इतकी छान फुलं आलेत ना की काय सांगू, बघू शकता तुम्ही. तर मस्त आहे ना मी एक फुल तोडून घेतलं. आणि म्हणलं चला आपण आहे ना आता केसांमध्ये पण आहे ना माळून घेऊया. तर थोडा पाऊस पण सुरू होता. तर मी ना छत्री घेऊन अशी उभी होते. मस्त आहे ना केसांमध्ये ना फुल माळून घेतलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आपसेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.